जितना भी ये झूठा काम कर रहे उसके लिए किधर तो भी न्याय जिंदा है करके हम लोग को आज स्टे मिला है। और बाकी जिधर तक वो लोग को जाने का था, जो भी अत्याचार करने का था उन्होंने किया। और हमारा जो लड़ाई है अभी तक भी चालू है और आगे भी चलता रहेगा। हम सिर्फ न्याय के लिए लड़ रहा है। जिस दिन भी हमारा खिलाफ कुछ भी है, ऐसा लगा कि भाई ये लोग गलत है और सामने से अगर ऑर्डर आता है कि भाई खाली करना है, तो हम हमारे हाथ से खाली करेंगे। हम तो पहले भी बोल रहे हैं, आज भी बोल रहे हैं, लेकिन अभी भी हम बता रहे हैं कि ये आदिवासी लैंड नहीं है। ये अभी कन्वेंस स्ट्रीट अभी भी 2026 का भी हमने सर्च रिपोर्ट निकाला है, उसमें भी पुष्प रियलिटी के नाम पे है। इसका मतलब आदिवासी लैंड नहीं है। ये आप लोग का वहम है। ये सिर्फ गुमराह कर रहे पब्लिक को कि आदिवासी लैंड है करके। आप ये बात समझो और ये मीडिया वाले आप लोग उसको फॉरवर्ड करो। ये गलत जो भी है, और इसमें सब पॉलिटिकल वाले इन्वॉल्व है, गवर्नमेंट ऑफिशियल्स ऊपर से नीचे तक। और इतना पैसा और इतना घाई, अरे तुम हमको टाइम भी नहीं दे रहे और प्रशासन का यूज नहीं, कुछ नहीं ना। हमको तुम उसका थोड़ा भाई 15 दिन का नोटिस, कुछ भी नहीं। और कोई गवर्नमेंट ऑफिशियल नहीं, बाहर का तुम गुंडा लाके उनको बाउंसर लोग का ड्रेस पहना के पुलिस का बंदोबस्त लेके। अच्छा, पुलिस का बंदोबस्त लिए वो मेरे पास कॉपी है जिसमें सिक्का मारेला है। दूसरा बात, बाद में वो लोग ने बोला कि भाई इलीगल होता है, ये क्या है भाई, तुम 112 पे कॉल करो, हम आके तुमको मदद करेंगे। मतलब हम 112 पे कॉल करने का हमारा मदद के लिए, तो भाई साहब आप लोग 112 पे डिपेंड मत रहो। 112 पे आएगा तो दूसरे का ही मदद करने वाला है, तो सामने वाले का। हमारा पास ऐसा हो चुका है, हम 112 पे कॉल कर रहे, भाई हमारे पे गुनाह हो रहा है, यहाँ पे हमको उठा के फेंक रहे, मार रहे, और आके वो सामने वाला उनको मदद कर रहा है, तो इस पे न्याय कहाँ बोला जाएगा। तो सामने वाला जज है, ऊपर वाला बैठा है, हमको न्याय मिलेगा, ये हमको आज मालूम पड़ा। अभी फिलहाल तो हमको मंडे तक मिला है। मंडे को प्रॉपर हियरिंग होएगा। आज क्या घाई था, तो उन्होंने बोला भाई तब तक के लिए तो प्रॉपर मेरे को सुनना है दोनों बाजू से, तो उनको टाइम लगने ही वाला है। हमारा भी वकील बात करेंगे, उनका भी रहेगा, और जो भी न्याय वहां से मिलेगा उसके लिए हम कबूल है। अगर इवन हाईकोर्ट भी बोलता है भाई तोड़ो, तो बोलेगा नहीं जाओ निकालो उनको राय, भाई वो भी टाइम देगा ना भाई। तुम और आगे जाओ, 15 दिन का तुमको नोटिस देगा, कुछ तो देगा कि नहीं। हाँ, ये क्या मतलब तोडा तो बस चल पडो। आतमध्ये त्यांनी काय लिहिलंय का, हे माझा हद्दीत पडत नाही, मी याच्यात काही निर्णय देऊ शकत नाही, टीएमसी MRTB मार्फत तुम्ही कारवाई करा। आणि नंतर लास्टला ते लिहून देतात की तुम्ही स्वतः काढून घ्या। याचा अर्थ काय? स्वतः म्हणजे काय, तुम्ही गला कापा, पाय कापा आणि बाहेर काढा त्यांना मारून। त्याची मागणी आहे आम्हाला या जागेवर जो काय मोबत कोणी बिल्डर असला तरी आमचा त्याचा विरोध नाही। आमचं म्हणणं काय, सर्वांना तुम्ही बसवा, जे काय त्यांचा लीगल जागा जे काय द्यायचं आहे त्यांचं एग्रीमेंट बनवा कायदेशीर। तुमचं डेव्हलपमेंटला आमचं काही हरकत नाही। आम्ही 50-60 वर्षापासून आहे, तुम्ही डायरेक्ट उचलून आम्हाला बाहेर फेकताय, इल्लीगल काही बोलता। पेपर वर्क आहे आमचा, ग्रामपंचायत पासून आमचा अधिकृत आहे म्हणून आमच्याकडे पेपर आहे। त्यांनी एक्साइज डिपार्टमेंटला टाकलाय, तिकडनं त्यांना व्यवस्थित रिपोर्ट गेलेला आहे। सर्वांचं रॉंग असलं तर मानतो, फक्त तहसीलदार लिहून देतोय का आम्हाला काढून टाका, तर काहीतरी कुठेतरी। अच्छा, त्यांनी पण टाइम द्यायला पाहिजे। तुम्ही 15 दिवस जावा अपीलला, पुढे जावा, ताबडतोब म्हणजे तुम्ही रस्त्यावर जा, मरा। पावसात कारवाई चालू आहे, परवा दिवशी पाऊस होता। हे न्याय नाही, फक्त आमचं म्हणणं आहे प्रशासन व्यवस्थित काय विचार करावा। बिल्डर जरी इन्व्हॉल्व असेल तो आम्हाला बसवावा, सर्वांना न्याय द्यावा। जागा त्याच्याबद्दल मोबदला काय देणार आहे, आम्ही तयार आहे बसायला, आमचा विरोध नाही। पण हे जर इल्लीगल वे आहे, फक्त आमचं म्हणणं आहे मीडियाला, तर तुम्ही व्यवस्थित आम्हाला सपोर्ट करा, न्याय आम्हाला मिळवायला पाहिजे। आता हायकोर्टाचा डिसिजन सोमवारी होईल, चांगला होईल आणि ते व्यवस्थित विचार करून देतील, आमचा अपेक्षा आहे त्याच्या। नमस्कार, माझं नाव हरीश गणेशजी रबारी आहे। 5 तारीख ऑगस्ट सकाळी 10 वाजता इथे आमची दुकाने आहे सर्व, आम्ही सर्व 60-70 वर्ष जुने लोक आहात। ओके, सकाळी 10 वाजता प्रायव्हेट बाउन्सर आणि पोकलेन आम्हाला नोटीस न देता येऊन इथे अतिक्रमण करायला सुरू केला। जेव्हा आम्ही त्यांचा विरोध केला की बाई तुम्ही कोण आहे, कुठून आले, मग ते बोलले की आम्ही प्रायव्हेट बिल्डरकडून आलेलो आहे। पहिल्यांदा ते कन्फेस करायला रेडी नव्हते। आम्ही लय प्रेशर केला की साहेब तुम्ही कोण आहे, कसं काय तोडता। तेव्हा ते बोलले की आम्हाला लँडलॉर्डनी बोलवलं आहे, आम्हाला बिल्डरनी बोलवलं आहे, आणि येऊन डायरेक्टली आमचे दुकानं तोडायला लागले। याच्यामध्ये पोलीसला आम्ही लोक फोन केला 112ला, कोणी इथे कोण बरोबर आले नाही। 5 ते 6 नंतर फोन करून ते आले आणि ते उभं राहिले, पण आमची कारवाई कोणी काय थांबवली नाही। त्यांच्याकडे काय ऑर्डर नाही, काहीच नाही, डायरेक्ट येऊन ते अतिक्रमण करायला लागलं।
सांगतो की आम्हाला नोटीसच नाही भेटले. ओके, आता काय झालं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला तहसीलदारने ऑर्डर दिलेला आहे. पहिली गोष्ट, पावसामध्ये कारवाई होत नाही. आणि सेकंड गोष्ट, तहसीलदारच्या आदेशामुळे तहसीलदारला कुठली पण राईट्स नाही आहे की तुम्ही डायरेक्टली येऊन डिमॉलिश करायला. हे मॅटर कोर्टामध्ये पण ऑलरेडी आहे गेलेलं आहे, आत्ताच आम्ही पोट केलेला आहे समजा. पण तहसीलदारला कोणच राईट नाही आहे की ते येऊन अशा ते डायरेक्ट कारवाई करायला सांगितलं. त्यांनी काय ऑर्डर काढलं आहे, मी तुम्हाला ऑर्डर पण सर्व वाचून दाखवतो. त्यांनी काय ऑर्डर सांगितलं आहे की जे मालक असेल, लँडलॉर्ड जे जुना आहे, त्यांनी 2008मध्ये जागा विकलेली आहे, कन्व्हिनियन्स डीड आहे, सेल ॲग्रीमेंट कन्व्हिनियन्स डीड आहे. आता जागा त्यांच्या नावावर नाही बोलत आहे, तरी पण आमच्यावर हे गुंडागिरी आणि दादागिरी झालेली आहे. आता हे सर्व ऑलरेडी स्ट्रक्चर त्यांच्या दुकानाचा पूर्ण तोडून टाकलेलं आहे. हे सर्व फालतूगिरी इथं चालू आहे. हीच मागणी आहे कोर्टाकडून किंवा सर्व तहसीलदार हे सर्व की तुम्ही डायरेक्टली ऑर्डर दिला नाही, तुम्ही पोलीस प्रोटेक्शन पाडला नाही, आम्हाला तुम्ही नोटीस दिला नाही, तुम्हाला महानगरपालिकेला तुम्हाला सांगायला पाहिजे, महानगरपालिका येऊन कारवाई करायला पाहिजे. पण हाईच नाही, काही असं काय हाईच नाही. तेव्हा तुम्ही डायरेक्टली लँडलॉर्ड किंवा जो जुना लँडलॉर्ड आदिवासी त्यांना तुम्ही राईट्स दिले की तुम्ही स्वतःहून काढून घ्या, जे की पेपर ते पुष्प रिलेटिव्ह त्यांच्या बिल्डरच्या नावावर बोलतो आहे. मग हे कुठला नियम झाला तुमचा? आपला हा म्हणणं आहे, आपला सरकार आणि सर्व प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आमचे जे स्ट्रक्चर पाडले आहे, आम्हीचं पेपर बघा, तुम्ही पूर्ण क्लिअर बघा, कोर्टाकडून ऑर्डर आला की आम्ही स्वतःहून जागा खाली करण्यात देणार, हा आमचा विषय. इथले रहिवासी आहोत, 60-70 वर्षापासून आम्ही इथं राहत होतो. त्यांनी न सांगता आम्हाला डिमॉलिश केलं सगळं इथून तिथंपर्यंत आणि बाउंसर बोलून आम्हाला मारलं त्या दिवशी परवा. हमारा सामान था दुकान के अंदर, उसने सारा सामान खराब कर दिया. अरे ये क्या नियम कायदा कानून है? हमारा ससुर जो है वो 60 साल पहले यहाँ आके यहाँ बनाया, खरीद कर बनाया ज़मीन, और हम लोग आज दूसरी तीसरी चौथी पीढ़ी चल रही है हमारी, हम लोग यहाँ रह रहे हैं और किसी के साथ इतना अन्याय हो रहा है. 1972चा ॲग्रीमेंट आहे हे बघा, 1972चा ॲग्रीमेंट आहे आणि मागची जागा घेतली आहे तिचे पण पेपर आहेत हे बघा 96ला. आणि बिल्डिंगची परमिशन पण आहे, ती मागची बिल्डिंग आहे ती पुरी सर्व ही बघा परमिशन. ग्रामपंचायत पासून बसलेले आम्ही लोक. ग्रामपंचायत काय बोलतात ते इंग्लिश वर्ड एन्क्रोचमेंट बोलतात ना ते लोक. अनलिगल आहे ना, ते अनलिगल आहे. आणि तहसीलदारनी सगळं मॅनेज झालेलं आहे तहसीलदार. आणि ठाण्यामध्ये मराठी माणसांनी त्याची ऐपत आहे तोच राहू शकतो असा बोललेत. म्हणजे एवढं आम्ही म्हणजे आमचं हे काय, आम्ही राहायचं नाही मराठी माणसांनी ठाण्यामध्ये, हे असं झालं आहे आता.